हरकती घेतल्या असत्या असं हे लबाड लोक उद्या बोलणार आहेत. त्यामुळं ज्याच्या ज्याच्या गटातून जातो त्या प्रत्येकानं हरकती घ्या. हरकती घेतल्यानंतर आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाही. पुढे आपल्याला काहीतरी करावं लागेल. असे मेळावे व्हायला पाहिजेत. 27 तारखेला मुख्यमंत्री मला वाटतं आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करायला यायला का रे? पण मुख्यमंत्र्यांना काहीतरी करावं लागेल की का हो तुमच्या स्वप्नात शक्तीपीठच काय येतंय? तुमच्या स्वप्नात तहानलेल्या मराठवाड्याला पाणी द्यावं असं स्वप्न तुम्हाला का पडत नाही? तुम्हाला या सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांची ऊसाची बिलं थकीत आहेत आणि त्यांना ते पैसे मिळवून दिलं पाहिजेत असं स्वप्न तुम्हाला का पडत नाही? तुम्हाला करमाळा तालुका असेल, सांगोला तालुका असेल, माळशिरस तालुक्यातला काही भाग असेल किंवा उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातले अनेक गावं अशी आहेत की पाण्यासाठी तहानलेले आहेत. त्या तहानलेल्या गावांना पाणी द्यावं असं का स्वप्न पडत नाही? तुम्हाला स्वप्न फक्त शक्तीपीठाचंच पडतंय काय? आणि तुम्ही आम्हाला भक्ती शिकवताय, तुम्ही आम्हाला देव करायला शिकवताय. यांची देवावर एवढी भक्ती असती तर या भामट्याने राम मंदिराचं तिजोरी लुटली नसती, हे लक्षात ठेवा. राम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा टाकला नसता. ते उद्धव ठाकरे म्हणतात मी एक चांदीची भीट दिली होती त्याची पोच झाली नाही, 1 कोटी रुपये देणगी दिली त्याची पावती नाही. अरे काय चाललंय काय? आणि आता मी वाचलं तो जो पुजारी होता तो पुजारी रेल्वेला जायचं म्हणा पोती घेऊन आणि येताना विमानाने यायचा. त्या पोत्यात काय असायच्या? सोन्याच्या विटा, चांदीच्या विटा पोत्यात घेऊन जायचा. आता त्या पुजाऱ्यानं एकट्यानं धाडस केला असेल का एवढं चांदी आणि सोनं लुटायचं? म्हणजे त्या पुजाऱ्याच्या पाठीमागे कोणी असणार का नाही? मी या योगीला विचारतो बाबा तू तर संत माणूस, मग या अशा राम मंदिराची तिजोरी लुटणाऱ्यांच्या घरावर बुलडोजर का फिरला नाही? या प्रश्नाचं उत्तर दे. कुणाच्याही घरावर बुलडोजर फिरवतात का नाही फिरला? म्हणजे हे सगळे सांगण्याजोगडे तुम्ही आम्हाला भक्ती शिकवता आणि तुम्ही देवाचं नाव घेता. ज्या संत सावता माळ्यानं कांदा मुळा माझी अवघी मिठाई माझी असं म्हटलं त्याचं गावच उद्ध्वस्त करायला निघालाय. तुम्ही कसे पांडुरंगाचे मागता? पांडुरंगाचं नाव घ्यायचं तुम्हाला अधिकार सुद्धा नाही आहे. विचार केला असता मग. आणि मला वाटतं की वारकऱ्यांनी सुद्धा